शरीराची रचना आहे, तर आपली श्वसन क्षमता वाढवणं ही जास्त महत्त्वाची आहे. तर ह्याच्यासाठी आपण जे बघितलं की 4मध्ये घेऊन 8मध्ये सोडायपर्यंत यायचं आहे आपल्याला, किंवा फास्ट ब्रिदिंग हे फास्ट पण आपल्याला आलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आता श्वसन क्षमता वाढवण्यासाठी आपल्या छातीचा भाग रुंदावला गेला पाहिजे. तर ह्याचा पुढचा जो आपण अभ्यास करणार आहे तो आपण काय करायचं आहे, अंगठा हात घ्यायचा, मूठ करायची हां, आणि ती छातीजवळ आणायची, छातीजवळ. आणि जेव्हा आपण श्वास घेणार, श्वास घेताना हात वर करायचे, या पद्धतीने हात वर करायचे आणि मग आपण श्वास घेणार, आणि मग श्वास घेतला की परत हात खाली आणायचे छातीजवळ, आणि मग हात पुढे ठेवायचे समोर, मग वाकायचं आणि श्वास बाहेर सोडायचा. म्हणजे याच्यामध्ये कुंभक पण होतं काही सेकंद, की आपण हात खाली आणेपर्यंत आणि पुढे करेपर्यंत कुंभक होणार, मग पुढे वाकून आपण श्वास बाहेर सोडायचा. तर ह्याचा अभ्यास आपण 2 वेळेला करू. हां, तसे सगळ्यांनी मग पहिल्यांदा अंगठा हात टाका, हात त्याची मूठ करायचे, इथे आणायचे, छातीवर आणायची. आता दोन्ही मुठी एकमेकाला जुळवायची. हां, आणि मग आता इथे हात हात जेव्हा वर आपण वर करतो श्वास तेव्हा घ्यायचा, श्वास घ्यायचा, म्हणजे जास्तीत जास्त श्वास घेतला जाईल. ह्या आणि मग हात परत मुठजवळ आणायची, पुढे करायची समोर, डोक्यामध्ये करायचं, श्वास बाहेर सोडायचा. आणि एकदा तीच क्रिया करा. मूठ जवळ आणायची, जवळ आणायची, मूठ उघडत उघडत लांब हा न्यायचा, श्वास हात घ्यायचा, छाती रुंदावायची, श्वास घ्यायचा, परत मूठ जवळ आणायची, छातीजवळ समोर हात करायचं, लांब करायचे, हात लांब डोक्यामध्ये करायचं, आणि आपण श्वास सोडायचा. नाही करूया. अंगठा हात टाका, बोटं पिटा, हात जवळ आणा, हात उघडत हात वर न्यायचा, छाती रुंदवायची, श्वास घ्यायचा, जवळ हात आणायचे, परत हात लांब करायचे, डोक्यामध्ये हळूहळू श्वास सोडायचा. पुन्हा एकदा करूया. हात जवळ, हात उघडत छाती रुंदवायची, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. म्हणजे हे केल्याने श्वसनाची क्षमता जास्तीत जास्त आपण ऑक्सिजन घेऊ शकतो या ह्याच्यामध्ये. आणखीन एक मी विवेकानंद केंद्र जे आहे, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, तर तिथं आम्ही योग शिबिराला गेलो होतो. तिथं आम्हाला शिकवलं होतं की आपण जेव्हा श्वास घेतो, एकदा श्वास घेतला की आपल्याला वाटतं की हा झालं आता, पण आणखीन एकदा सुद्धा आपण घेऊ शकतो. हे आम्हाला तिथे शिकवलं होतं की 2दा श्वास घ्यायचा आहे आणि मुखावाटे श्वास सोडायचा. तर आता आपण एकदा हे तुम्हाला करून दाखवते, आणि मग आपण सगळी तो अभ्यास करू की एकदा श्वास घ्यायचा आहे आणि एकदा घ्यायचा, आणि मग हळूहळू मुखावाटे श्वास सोडायचा. म्हणजे आपण 2 वेळेला श्वास घेऊ शकतो, म्हणजे ती आपली क्षमता वाढते. सगळ्यांच्या लक्षात आलं. आता तुम्ही डोळे उघडे ठेवून केलं तरी चालेल, पण नेहमी करताना डोळे बंद ठेवून हा अभ्यास करायचा. एकदा श्वास घ्यायचा, एकदा श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास थांबायचं, परत घ्यायचा. एकदा श्वास घ्यायचा, आणि मग हळूहळू मुखावाटे श्वास सोडायचा. बघा तुम्ही प्रयत्न करून. एकदा श्वास घ्यायचा आणि एकदा श्वास घ्यायचा, आणि मग हळूहळू मुखावाटे श्वास बाहेर सोडायचा. नाही, नुसतंच मुखावाटे करून सोडायचं. हां, हा झाला अभ्यास. हा पण ह्याचाच आहे की तुमची श्वसन क्षमता त्याच्यामुळे वाढते. आता ह्याच्या पुढचा जो आपण अभ्यास करणार आहे तो काय आहे की भस्त्रिका प्राणायाम. तर सगळ्यांना माहिती आहे की भस्त्रिका प्राणायाम आपण करतो. समप्रमाणात श्वास घ्यायचा आहे, सममध्ये बाहेर सोडायचा. आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिले की
जेव्हा आपण हे करतो म्हणजे भस्त्रिका प्राणायाम करणार किंवा कपालभाती करणार त्यावेळेला संकल्प करणे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं की आपलं मन भटकत राहतं, मनात वेगवेगळे विचार येतात. इकडं आपण अनुलोम विलोम करतोय किंवा इकडे भस्त्रिका करतोय, आपल्या मनात वेगळेच विचार येत आहेत की कुकरची शिट्टी लावली आहे, ती शिट्टी झाली का, किती झालं किंवा आणखीन काय झालं, असे जे मनात विचार येत असतात. किंवा वॉशिंग मशीन लावले ते आता हे होईल का, असे वेगवेगळे घरातले काम असतात, ती करता करताही नाही करायचे. त्याच्यासाठी तुम्ही वेगळा वेळच काढायला पाहिजे, म्हणजे तुमची मनाची एकाग्रता नाही तर होणार नाही. म्हणून आपण काय करायचे की प्रत्येक ह्याला वेगळा संकल्प करायचा, म्हणजे मनाला त्याच्यासाठी गुंतवायचे त्या विचारामध्ये आणि त्या विचारात राहून आपण हे करणार. नाहीतर काय होतं की नुसती शारीरिक क्रिया केली जाते, जसे व्यायाम म्हणून करतो आपण, जिममध्ये जातो किंवा हे जातो, नुसती शारीरिक व्यायाम तो होतो. तर असं होऊ नये, मनाची गुंतवणूक सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची असते. कारण त्याच्यामध्ये जे म्हटले की विचार किंवा आपलं मन जे आहे तर त्याचा सहभाग जो आहे तो 95% असतो. शरीराची जी क्रिया आहे ते त्याचा जे हे बघितला तर तो 5%च त्याचं महत्त्व आहे. मनाचं आणि जे संकल्प आहे त्याचं 95% आहे. पण त्या 95%साठी हे 5% आवश्यक आहे. हे नाही केलं तर हे परिणाम साधणार नाही. म्हणून ते लक्षात ठेवायचं आणि म्हणून आपण त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायला पाहिजे. हे ते एका वेळेला म्हणजे एका गोष्टीवर फोकस करायला पाहिजे आपला, मग आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसून येतात आणि खूप छान तुम्हाला आरोग्य त्याच्यामुळे चांगलं लाभतं, मानसिक सुद्धा आरोग्य लाभतं, भावनिक लागतं, शारीरिक लागतं, म्हणजे जे सगळे संपूर्ण आरोग्य जे आपण म्हणतो ते लागतं. म्हणून त्याच्यासाठी पहिला त्याचा जो संकल्प आहे भस्त्रिका ह्याचा, तर तो तुम्हाला मी सांगते, तुम्ही माझ्या म्हणणं म्हटलं तरी चालेल. तर ह्याच्यामध्ये म्हणायचे ब्रह्मांडमध्ये विद्यमान सर्व शक्ती, ऊर्जा, पवित्रता, शांती, प्रसन्नता आणि जे काही शुभ आहे सर्व माझ्या शरीरामध्ये प्रविष्ट होत आहे. दिव्य शक्तीने माझं शरीर ओतप्रोत आहे. म्हणजे आपण असाच विचार करायचा की मी ओतप्रोत झालेली आहे, या सगळ्या ज्या दिव्य शक्ती आहेत त्या माझ्या शरीरामध्ये आलेल्या आहेत. हा आपण करायचा, म्हणजे मनाला त्याच्यामध्ये गुंतवायचे या ह्याच्यामध्ये आणि ह्या विचारात राहून आपण भस्त्रिका करायची. भस्त्रिका म्हणजे कसं, आता आपल्याला वाटणार की आपण करतो ते बरोबर करतो की नाही, समप्रमाण येते की नाही. पण ते करण्यासाठी काय करायचे की श्वास घेत असताना हात वर करायचे आणि श्वास सोडत असताना मूठ करायचे आणि खाली, म्हणजे ते समप्रमाणात होतं. हात म्हणजे श्वास घेताना हात वरती, सोडताना हात खाली. त्याच्यामध्ये आधी हळू करायचं, आधी आपण स्लो करणार, 5 वेळेला स्लो करू आणि 5 वेळेला फास्ट करू त्याच्या वेळेला, कारण वेळेचं हे आहे त्यामुळे आपण जास्त नाही करणार आहे. तर मग हात घेताना वर करताना श्वास घ्यायचा आणि खाली मूठ घालताना खाली श्वास सोडायचा. मग सगळ्यांनी सुरू करायचं. हात वरती, हात सोडत खाली, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. हा श्वास नाकामध्ये बाहेर सोडायचा बरं का. घ्या, सोडा, 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 घ्या, सोडा. आता हीच क्रिया फास्ट करायची, असंच ना. हां, हीच फास्ट करणार. या सोडा, 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 या सोडा. म्हणजे आता ही झाली की हळूहळू ती ना वेग आपण वाढवतो, पण साधारण एका सेकंदाला एक इतपतच पाहिजे. मग ह्याच्या पुढचं जे आपण करणार आहे तो अभ्यास म्हणूनच आहे. त्याच्यामध्ये आपण अंगठा आत घ्यायचा, नीट करायची, डोक्याच्या वर ठेवायची,
दोन्ही हात म्हणजे डोक्याच्या वर. आणि आपण अशी कल्पना करायची आहे की आपण रॉड, जिममध्ये रॉड असतो तो आपण घट्ट पकडतो तसा आपण पकडायचा, मूळ जवळ आणायची, मूळ जवळ आणायची आणि तो रॉड पकडलाय तो आपण श्वास म्हणजे घेताना वर हात आणि श्वास सोडताना खाली आणायचा, म्हणजे श्वास सोडायचा, परत वर करताना श्वास घ्यायचा, खाली करताना श्वास सोडायचा. हे पण 5 वेळेला करू. 5 वेळेला घ्यायचा, 5 वेळेला सोडायचा. तर श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. हे झालं. आता याच्यानंतर मग आपण काय करणार आहे की तो रॉड बाजूला सरकवायचा. जिममध्ये असतं बाजूला सरकवतात की तुमची छाती जास्त हे होते. हां, तर तसंच की श्वास घेताना लांब करायचे, सोडताना लांब करायचा, सोडताना जवळ आणायचं. नंतर श्वास घ्यायचा, लांब करायचं, छाती ताणायची त्याला. छाती हे करायची, म्हणजे श्वास जास्तीत जास्त घेतला जातो, म्हणजे सोडताना जवळ आणायचे हात, म्हणजे तो रॉड आपण जवळ आणतो आणि परत लांब करायचा, जवळ घ्यायचा. म्हणजे आपली ह्यानी क्षमता वाढते, फुफ्फुसाची ताकद वाढते, थोडक्यात क्षमता वाढते. श्वास तुम्ही घेणार आणि घे. मग तशीच आपण छातीजवळ मूठ घेताना श्वास घ्यायचा, बाजूला करताना श्वास सोडायचा. छातीजवळ घ्यायचा मूठ, तेव्हा आपण श्वास घ्यायचा, बाजूला करताना श्वास सोडायचा. तो आपण अभ्यास एकदा करू सगळी मिळून. श्वास घ्यायचा, सोडायचा, परत घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा. म्हणजे हे आता तुमच्या लक्षात आलं की हे आपण म्हणजे हे केलं की आपली भस्त्रिका व्यवस्थित होती, हे आपल्या लक्षात येतं. दुसरा आहे कपालभाती. कपालभाती म्हणजे काय आहे, तुम्ही भातं बघितलं असेल, त्याच्यामध्ये नुसती हवा बाहेर जात असते. तसंच आपलं शरीरामधनं नुसतं आपण श्वास बाहेर सोडला तो आपोआप घेतला जातो, आपल्याला माहीतसुद्धा होत नाही कसं घेतला जातो. त्या एका सेकंदाला एक याप्रमाणे आपण श्वास फक्त बाहेर सोडायचा, सोडणार घ्यायचा नाही आहे, तो आपोआपच घेतला जाणार आहे. फक्त श्वास बाहेर सोडायचा आहे. म्हणजे हे जे वैश्विक घड्याळ आहे त्याच्याशी आपलं शरीर मॅच होतं, म्हणून एका सेकंदाला एक. त्यावर पोटाची हालचाल करायची. पोटाची हालचाल करायची का? हो, मग ते तुम्ही अभ्यास सांगते ना, मी आता त्याचे मी अभ्यास सांगते ना की आपलं ते बरोबर कपालभाती होते की नाही, तर ते व्यवस्थित येण्यासाठी जो अभ्यास आहे तो आम्हाला स्थित समाधी योग, म्हणजे SSY याला म्हटलं जातं, हे जर तुम्ही केलं असेल तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं. आता तुम्ही एकदा नुसतं बघा, करून 5 वेळेला फक्त श्वास बाहेर सोडून बघा किती पोट आत जातो. 5 वेळेला बंद बघा, श्वास सोडा, 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 सोडा. हां, ते तुम्ही सोडलं, ते तुमच्या लक्षात आलं किती गेलं. आता जीभ बाहेर काढा, हां, की त्याने ओढ बसते आणि मग तुम्ही आता श्वास बाहेर सोडायचा. आता तुम्ही श्वास सोडून बघा की पोटाला ओढ बसते, म्हणजे एवढी ओढ तुमची बसली पाहिजे कपालभाती करताना. म्हणून हा अभ्यास आहे की हे करताना एवढं पोट आत जायला पाहिजे तुमचं, तर ते तुमची हे होतं, पूर्ण कपालभाती केल्यासारखं होतं. म्हणजे हा वेळेचा जो संकल्प असेल तो असा असेल, आता मी म्हणते माझ्या मागणं म्हणा, मी सोडत असलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या शरीरातील रोग, दोष, व्याधी, पीडा, वेदना, दुःख, सर्व नकारात्मक गोष्टी माझ्या शरीराच्या बाहेर पडत आहेत. हा अचानक पण राहते, माझ्या शरीरातलं सगळं गेलं, व्याधी गेली, पीडा गेली, वेदना गेली, दुःख गेलं, सगळं गेलं, म्हणजे ते सगळं बाहेर पडते. आपण श्वास सोडतोय म्हणून ह्या संकल्पात राहायचे आणि ते आपण पूर्ण करणार. हे म्हणजे एका सेकंदाला एक. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे की निदान 1 मिनिट तरी तुमचं मिनिमम त्याचं 3 मिनिटं आहे. 3 मिनिटामध्ये हळूहळू वाढवायची. 10 पासून तुम्ही सुरुवात करायच्या, रोज 5-5 वाढवायचे, आधी 10 वेळेला करायचं, मग 15 वेळेला करायचं,
मग 1 मिनिट येऊन 3 मिनिटापर्यंत म्हणजे 180 आकड्यापर्यंत आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे मनाला पण गुंतवणार आकड्यात. इतर ठिकाणी नाही हे करायचं, आकड्यामध्ये मनाला गुंतवून टाकायचं. ते हा तो आता पोचतोय, आपण श्वास सोडला सोडला सोडला. हे असं हळूहळू तुम्ही घरी करायची त्याची प्रॅक्टिस. त्या वेळेमध्ये आपल्या विषयांची करायला खूप दिवस लागतील. खूप दिवस लागतील, पण हळूहळू वेळ ती वाढवायची. करायची, जास्त करायची. हा. म्हणून त्याच्या आधी अभ्यास करायचा थोडा आणि मग सुरू करायचं हे कपालभाती. ह्याच्यानंतर मग येतं बाह्य प्राणायाम. बाह्य प्राणायाम काय येतं? काय? कपालभाती असं कधी माझ्याकडे बघा. हा. श्वास सोडताना पोटात गेला श्वास बाहेर. दोन्ही घरी ॲट ए टाइम घडलं पाहिजे. आणि ह्याच्या पुढचं जे आपण बघणार आहे ते बाह्य प्राणायाम. रामदेव बाबा तुम्ही जे बघितलं असेल, जे काय ते शिकवतात त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये बरीच जण शिकवणारी आहे. तर मग विद्यार्थी वेगळे शिकवणारे, तर श्री रविशंकर ते वेगळे शिकवत असतात. हे म्हणजे प्रत्येकाचं वेगळं आहे, पण जे आपल्याला मुख्य काय आहे की आपलं आरोग्य कसं चांगलं राहील हे मुख्य आहे. तर त्याच्यामध्ये मुख्य येतं बंध बांधणे. हे जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. तर ह्याच्यामध्ये बंध जे असतात ते 3 बंध आहेत. तर आपल्या शरीराला 9 द्वार आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे 9 भोकं आहेत की ज्याच्यातनं हवा आत येऊ शकते किंवा बाहेर जाऊ शकते. तर ती कुठली कुठली आहेत माहिती आहे तुम्हाला? हा बरोबर आहे. डोळे, नाक, कान 6 झाले. अजून हां ते 2 कान, डोळे, नाक 6 झाले. गुरुद्वार आहे. हां अजून मुख एक झाले, त्याच्यामध्ये श्वास आत येऊ शकतो बाहेर जातो. अजून राहिले आता 2. ते मुख नाही आहे. मुख नाही, तिथे श्वास नाही आपण घेऊ शकत किंवा बाहेर सोडू शकत नाही आहे. हां नाही, मूत्रद्वार आणि गुदद्वार. म्हणून जो पहिला बंध बांधला जातो तो त्याला जालंधर बंध म्हणतात. जालंधर बंध म्हणजे काय की हनवटी खाली करायची. हनवटी खाली केली की हे जे सगळे आहेत द्वार, म्हणजे नाक, कान, डोळे, मुख, हे सगळे द्वार बंद. की तिथून हवा आत येऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत बंद म्हणजे बंद करतात. तो मार्ग बंद करायचे. हा झाला पहिला बंध, त्यांना जालंधर बंध. मग येतो उड्डाण बंध. जे आपलं पोटामध्ये नाही आहे छिद्र, पण एक हवा आहे. तो आपण आत ओढलं की ती हवा बाहेर पडते. म्हणून दुसरा येतो तो उड्डाण बंध. म्हणजे पोट आतल्या बाजूला ओढून घ्यायचं. आणि मग येतो मूलाधार बंध. म्हणजे मूत्रद्वार आणि गुदद्वार आतल्या बाजूला ओढून घ्यायची. आता ओढून घ्यायचे म्हणजे नेमकं काय करायचं हे मला शंका येऊ शकते ना, की नेमकं आपण काय करणार. तर आपल्याला समजा संडास लागलेली आहे आणि जाता येत नाहीये, कोणतरी गेलेलं आहे, तर त्यावेळेला जसं आपण रोखून पकडतो त्याप्रमाणे आपण तो बंध बांधायचा आहे. त्याला मूलाधार बंध हे म्हटलं जातं. मग हे 3 बंध अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हे कसे बांधायचे? यथाशक्ती हळूहळू त्याचे हे वाढेल. त्याच्यासाठी आपण हे नाही करायचं. जेवढं आपली यथाशक्ती आहे की आपल्या आतून वाटलं की आता बांध किंवा ते